नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ श्वेता पाटील आपले इयत्ता 10वी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनेक संकटांना सामोरे जात त्याच्याशी धैर्यानं मुकाबला करून तुम्ही इयत्ता 10वी मध्ये प्रवेश केलेला आहे. एका विशिष्ट अशा वळणावर तुम्ही उभे आहात. तुमच्या शाळेचं हे शेवटचं वर्ष असणार आहे. त्यानंतर तुम्ही या शाळा बाह्य अशा शिक्षणाकडे वळणार आहात. एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना नेहमी आपल्याला एक विचार असतो की आपण पुढे काय करणार, आपण आपलं भविष्य कसं रेखाटलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने त्याच जोशाने तुम्ही इयत्ता 10वी मध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि म्हणूनच हे वर्ष तुम्हाला खूप खूप असं समाधान देऊन जावो. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धैर्य प्राप्त होण्यासाठी जी काही मदत आम्ही शिक्षक तुम्हाला करू शकणार आहोत ती आम्ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत. चला तर मग आपण जाऊया आपल्या विषयाकडे, तो म्हणजे मराठी. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेच की मी मराठी विषय इयत्ता 10वी साठी घेते आणि या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाची ओळख आणि आपल्या या विषयाचा प्रवेश आज आपण इथे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 1ली पासून तुम्ही अक्षर ओळख शिकलीत, त्यानंतर इयत्ता 5वी पासून तुम्ही नियमितपणे आपल्या ह्या मराठीच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि त्यापासून आतापर्यंत पुढे तुम्ही मराठी विषय घ्याल, कारण तो ऐच्छिक असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मराठी या विषयीची गोडी लागून राहावी याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. चला आपण चलूया आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या ओळखीकडे आणि विषय प्रवेशाकडे. तत्पूर्वी तुम्हाला काहीतरी सांगायची इच्छा आहे माझी. विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं असतं आणि खरोखरच हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या शैक्षणिक जीवनात जर तुम्ही कष्ट केलं तर पुढचं आयुष्य नक्कीच आरामात जगाल ह्याची खात्री मात्र जरूर बाळगा. कारण शैक्षणिक जीवनात जर तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढंच तुम्ही पुढचं आयुष्य आरामात जगू शकता. आणि आता जर आराम केला किंवा आता जर तुम्ही कुठलीही गोष्ट निग्लेक्ट केली तर नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. हा त्रास मात्र आपण अजिबात करून घ्यायचा नाहीये. आपण आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे कसं जगता येईल, त्यासाठी काय कष्ट आपण करू शकतो ते नक्कीच आपण या इयत्तेत करणार आहोत. कारण एक महत्त्वाचं वळण ही इयत्ता आपल्या आयुष्याला देणार आहे. चला तर मग जाऊया तुमच्या पाठ्यपुस्तकांकडे. तुमच्या हातात तुमचं पाठ्यपुस्तक नक्कीच असणार आहे आणि हे पाठ्यपुस्तक कसं आहे, काय आहे ह्याची एक तोंड ओळख आपण करणार आहोत. आपण नेहमी काय करतो, पाठ्यपुस्तक पाहिलं की डायरेक्ट आपण जातो पहिल्या पाठाकडे. ते पाठ्यपुस्तक कसं आहे, त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, त्याचं मलपृष्ठ कसं आहे, त्याच्या आतमध्ये काय काय दिलेलं आहे, अभ्यासक्रम समिती काय आहे, ती आपल्याला काय सांगू इच्छिते, किंवा या पाठ्यपुस्तकामध्ये अगोदरची पानं जी आहेत ना ती आपण नक्कीच चाळत नाही. पण आजपर्यंत तुम्ही हे नक्की केलेलं नाही ह्याची मला खात्री आहे. पण आज तुम्हाला मी या संपूर्ण पाठ्यपुस्तकाची ओळख तुम्हाला करून देणार आहे. पाठ तर आपण पुढे शिकतच राहणार आहोत, पण आजपर्यंत जी गोष्ट तुम्ही केलेली नाही, डायरेक्ट अगदी पाठाला हात घातलेल्या पहिली कविता असते किंवा पहिलं जी काही प्रार्थना किंवा अगदी जो आपण अभ्यासणार नाही असा पाठ असतो, आपण डायरेक्ट त्या पाठाकडे जातो किंवा अनुक्रमणिकेकडे जातो जास्तीत जास्त. म्हणूनच आज आपण या पाठाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आतमधल्या दिलेल्या काही महत्त्वाच्या बाबी याकडे आपण पाहणार आहोत. हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ.
मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी असं त्यावरती लिहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे अक्षर भारती काय आहे? तुम्ही कुमार भारती ऐकलं असेल, अक्षर भारती ऐकलं असेल, सुलभ भारती ऐकलं असेल. ओके, मग हे काय आहे? तर हे आपल्या पाठ्यपुस्तकाचं नाव आहे. ओके, आणि त्याप्रमाणे तुम्ही जे ते चित्र पाहताय ना, हे चित्र तुमच्या एका पाठातलाच एक भाग आहे. आता जेव्हा आपण पाठ शिकवू त्यावेळेला तुम्हाला या बाबतीत आपण नक्कीच करणार आहोत. जंगल डायरी म्हणून जो तुमचा पाठ आहे त्यावर आधारित असलेलं हे एक चित्र आहे, जिकडे जंगलामध्ये निरीक्षण करण्यासाठी जे मचाण बांधलं जातं, ज्याला तुम्ही वॉच टॉवर असं म्हणता, तर त्या वॉच टॉवरवरनं कशा प्रकारे जंगलाचं निरीक्षण करता येतं हे बघण्यासाठी असं असलेलं ते चित्र आपल्याला सांगतायत. ऑफकोर्स ह्यामधनं आपल्याला काहीतरी बोध घ्यायचा आहे. जसं जंगलामध्ये हा वॉच टॉवर म्हणजे निरीक्षणासाठी दिलेला असलेला हा हे मचाण जे बांधलेलं आहे, ह्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. पुढे आपल्याला अथांग असं आपलं आयुष्य दिसतंय. मग ह्या आयुष्यात आपल्याला नक्की काय वेचायचं आहे हे आपण ठरवायचं आहे, आणि हा बोध आपण हे घ्यायचा आहे. जंगल दाखवलेलं आहे तिकडे बघा, जंगल. काही वेळेला ही दुनिया जी आहे ना, ही आपल्याला भयान वाटते, एखाद्या जंगलासारखी वाटते. मग या जंगलामध्ये आपल्याला नक्की काय शोधायचं आहे, आपल्याला कुठली वाट धरायची आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि अशाच सकारात्मक विचाराने आपण ह्या जंगलात किंबहुना आपल्यासाठी असलेल्या सुंदर अशा जगामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. आपण हे जंगल नाही, हे निसर्गाचं सौंदर्य बघायचंय. जसं जंगलामध्ये आपल्याला नैसर्गिक सौंदर्य दिसतं, तसं हे जग, ही सृष्टी जी आहे ना, अनेक सौंदर्याने भरलेली आहे. आणि ह्या सौंदर्यात आपल्याला प्रवेश करायचा आहे. आणि हा प्रवेश कुठल्या मार्गाने करण्यासाठी, कुठल्या वॉच टॉवरवर आपण उभं राहिलं पाहिजे, हा एक बोध या चित्रातून आपण घ्यायचा आहे. तुमचं हे मुखपृष्ठ असलेलं पुस्तक तुमच्या हातात नक्कीच असेल, कारण आपण पाठ्यपुस्तकं देणार नाही आहोत शाळेमधनं, हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची पाठ्यपुस्तकं नक्कीच खरेदी केलेली असतील आणि तुम्हाला ही पाठ्यपुस्तक जे आहे हे तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल. आपली ही द्वितीय भाषा आहे, म्हणजे तुम्हाला इंग्रजी मीडियममध्ये तुम्ही आहात, इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा असते, मराठी द्वितीय भाषा, आणि त्याचबरोबर हिंदी, संस्कृत ज्या इतर भाषा घेतलेल्या आहेत ह्या त्या अनुषंगाने तुम्हाला आलेल्या असतात. तर आपण द्वितीय भाषा मराठी अक्षर भारती ह्या पुस्तकाचा अभ्यास या इयत्तेमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्कीच पाठ्यपुस्तक चाळलं असेल, त्याच्यामधलं पहिलं पान तुम्ही पाहिलं असेल, दुसरं पान ते चित्र कोणाचं आहे, प्रकाशक कोण आहेत, मराठी भाषा अभ्यास गट सदस्य कोण आहेत, याबद्दल तुम्ही सगळं माहिती पाहिली असेल. पण हे भारताचं संविधान काय आहे? आपण नेहमी ऐकतो आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पण हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नक्की काय? आणि त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजेच भारताचं संविधान आपल्याला काय सांगतंय, हे खूप महत्वाचं आहे. मला नक्कीच खात्री आहे आतापर्यंत आपण जे इयत्तेमध्ये जे शिकलो त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे तुम्ही नक्कीच वाचलं नसेल. आणि सरते शेवटी तुम्ही जेव्हा बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करणार त्यावेळेला आपल्या भारताचं संविधान काय सांगते सांगा बघू, असा जर प्रश्न कोणी विचारला तर तुम्ही मात्र मागे पडता कामा नये. आणि म्हणून ह्या भारताचं संविधान काय सांगते हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही भारताची संविधानाची उद्देशिका तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही इथेही वाचू शकता, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा वाचू शकता. आणि ती खास मी तुम्हाला समजावणार आहे का, तर नक्की भारताचं संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला काय सांगतंय. ऑफकोर्स तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये म्हणजे सिव्हिक्समध्ये हे तुम्ही शिकलाच असाल, परंतु मराठीमध्ये मात्र तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला भलेही त्याचा अर्थ माहिती असेल, पण मराठीमध्ये सुद्धा हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ही आपली भारताचे संविधान जे आहे हे समजावून सांगणार आहे. बघा, मी प्रथम वाचते तुमच्यासाठी. आम्ही भारताचे लोक
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत. स्वतः प्रत अर्पण म्हणजे हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? काय दिलेलं आहे? सगळ्या दर्जाची समान संधी दिलेली आहे. सामाजिक असो, आर्थिक असो, राजनैतिक न्याय आणि विचार अभिव्यक्त करण्याची, विश्व आणि श्रद्धा आणि उपासना म्हणजे कुठलाही धर्म आपण आत्मसात करू शकतो आणि हे सर्व करण्याची, त्याचबरोबर आपण काय करायचंय तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन आणि बंधुता हे सर्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आपण करायचा आहे. आणि म्हणून दिनांक 26 नोव्हेंबर तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत करण्यात आलं आणि त्याला मान्यता 1950 साली मिळालेली आहे. हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे 26 नोव्हेंबर त्यावेळेला झालं होतं. आणि नंतर आज आपण गणतंत्र दिवस साजरा करतो. हे संविधान आहे हा. आणि गणतंत्र दिवस आपण 26 जानेवारीला जे साजरा करतो ते वेगळं आहे. ज्या वेळेला हे संविधान अंमलात आणलं गेलं, ओके, अंमलबजावणी त्याची करण्यात आली ते 26 जानेवारी, ओके. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपल्याला स्वतः प्रत अर्पण केलेलं आहे. आय होप तुम्हाला आपला भारताचं कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान काय सांगते हे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल. आणि तुम्ही होणारे या भारताचे पुढचे नागरिक आहात. एक जबाबदार नागरिक होण्यासाठी भारत देश समजणं खूप गरजेचं आहे. उद्या उठून तुम्ही या भारताचे समर्थ असलेले नागरिक आहात. तुमच्या बळावर हा भारत देश आहे. आणि जर तुम्ही ह्या भारताचे असलेले नागरिक म्हणून आहात तर मग आपलं संविधान नको का आपल्याला माहिती असायला? बरोबर आहे. आणि ते तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आणि त्याप्रमाणे आपल्या भारताचा नागरिक होण्यासाठी आपण ह्या संविधानाचं पालन नक्कीच केलं पाहिजे. हे संविधान प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, परंतु आपण ते कधी पाहिलंच नव्हतं. आणि म्हणून त्याची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी मी हे तुम्हाला पुन्हा सांगितलेलं आहे. आता संविधान तर आपण पाहिलं. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा. राष्ट्रगीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही ते इंग्रजीमध्ये वाचलं सुद्धा असेल. आपण प्रत्येक वेळी ते रोज ऐकतो, गातो. अर्थात शाळा सुरू नाहीये म्हणून तुम्ही ते ऐकण्यास तुम्हाला कदाचित तुमचे कान आतुर झाले असतील, म्हणून हे राष्ट्रगीत नक्की वाचा. मी आता तुमच्यासाठी राष्ट्रगीत वाचणार नाही किंवा गाणार नाही, कारण राष्ट्रगीत जेव्हा आपण गातो त्यावेळेला सावधान मध्ये उभं राहणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं, कारण तो राष्ट्रगीताला दिलेला मान आहे. आणि म्हणून मी इथे राष्ट्रगीत तुम्हाला गाऊन दाखवणार नाही. इगेंबहुना तुम्हाला मी नक्की आवाहन करेल की जेव्हा जेव्हा तुम्ही राष्ट्रगीताचे बोल ऐकाल त्यावेळेला एक भारताचा नागरिक म्हणून सावधान स्थितीत नक्कीच उभं राहा. 51 सेकंदाने काहीही होत नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं राष्ट्रगीत 51 सेकंदामध्ये पूर्ण
व्हायला हवं असं प्रकारे त्याची चाल आहे आणि त्या ट्यूनमध्ये ते गायलं जातं आणि म्हणूनच 51 सेकंदाने काही फरक पडत नाही. त्यामुळे राष्ट्रगीत जे आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही त्याचे बोल ऐकाल, नक्कीच आपल्या देशाला मान म्हणून नक्कीच सावधान स्थितीमध्ये उभं राहा. आता आपण प्रतिज्ञा तुम्ही जी इंग्रजीमध्ये नेहमी घेता, मराठीमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. नक्की ही प्रतिज्ञा मराठीत काय सांगते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. बघा, जय हिंद असं म्हणावं वाटतं की नाही? खरोखर जय हिंद. आणि अशाच प्रकारे ही प्रतिज्ञा प्रत्येक नागरिकाने या प्रतिज्ञेचं पालन मात्र जरूर करावं. कारण आपण ही प्रतिज्ञा घेतोय, आपण ही शपथ घेतोय की माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि हे सारे आपण पहिले जाती धर्म बाजूला, पहिले आपण भारतीय आहोत. आणि या भारतामध्ये, या देशामध्ये आपला देश खरोखर समृद्ध आहे आणि विविधतेने, विविधता सगळ्या ठिकाणी आहे. जातीत आहे, धर्मात आहे, भाषेत आहे, पेहरावात आहे. सगळ्यांचा मला अभिमान आहे. आणि ह्या परंपरांचा पाईक म्हणजे ह्या परंपरांना मान देण्याचा मी नक्की सदैव प्रयत्न करीन. कोणाचा मान राखणार आहे? पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा. म्हणून भारतीय संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते, तुम्हाला माहिती असेल का? कारण इथे एकमेव अशी संस्कृती आहे जिथे आजही आपण वडीलधाऱ्या माणसांचे पायाला स्पर्श करून नमस्कार करतो, बरोबर? आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो. आणि ही एकमेव संस्कृती फक्त भारतामध्ये आहे. आणि म्हणूनच आपण ती परंपरा, ती आपली जी आशीर्वाद घेण्याची परंपरा, वडीलधाऱ्या माणसांना एक प्रकारचा मान देण्याची परंपरा आपण नक्कीच ठेवली पाहिजे. प्रत्येकाशी सौजन्याने वागायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाला एक इम्पॉर्टन्स असतं आणि ते इम्पॉर्टन्स आपण दिलंच पाहिजे. आणि ह्या देशाशी आणि देशबांधवांशी निष्ठा राखण्याची आपण प्रतिज्ञा करतोय, कारण त्यांची समृद्धी आणि त्यातच आपले सौख्य सामावलेलं आहे. हा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण फक्त प्रतिज्ञा घेतली, त्याच्याबद्दल फक्त हे केलं, विचार केला, पण मात्र नक्की काय आहे ह्याबद्दल आपण कधीच विचार केला नसेल. मात्र ह्यापुढे एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे नक्कीच आत्मसात कराल. पाठ्यपुस्तकाकडे. आता आपल्या पाठ्यपुस्तकात प्रस्तावना दिलेली आहे. आता ही प्रस्तावना काय आहे? तर आपले या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे ह्याचे संचालक आपल्याला ही प्रस्तावना देत असतात. आता ही तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे, पण ते नक्की काय सांगताहेत हे तुम्हाला एवढ्या बारीक अक्षरात वाचणं शक्य नाहीये, मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ती पुढे व्यवस्थितपणे दिलेली आहे, जेणेकरून ती तुम्ही इथेही वाचू शकता, तुमच्या पाठ्यपुस्तकातही वाचू शकता आणि त्या अनुषंगाने आपल्याला संचालक काय म्हणतायत हे नक्कीच समजण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रस्तावनामध्ये आपल्याला काय म्हणतायत? प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे अक्षर भारती मराठी हे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना आनंद होत आहे. बघा, हे आपण कधी वाचलंच नाही आणि त्या वाटेला आपण म्हणे किंबहुना कधी गेलोच नाही, बरोबर की नाही? पण हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी आपल्या तुम्हा विद्यार्थी मित्रांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही प्रस्तावना आहे. आणि म्हणूनच या पुस्तकात काय आहे, तुम्हा विद्यार्थी मित्रांना तुम्हाला काय करायचं आहे हे इकडे त्यांनी दिलेलं आहे, ते आपण नक्कीच वाचून समजून घेऊया.
तर त्यांनी हे जे पुस्तक आपल्याला हाती दिलेलं आहे त्यात त्यांना आनंद होत आहे असं ते म्हणतायत. मित्रांनो, तुम्हाला मराठीतून एकमेकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधता यावा, आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात, यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचार घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक पहा, क्षमता दिलेल्या आहेत. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये काय काय स्किल्स तुम्ही आत्मसात करू शकता, म्हणजे घेऊ शकता, ह्याची कल्पनासाठी तुम्हाला ज्या कॉम्पिटन्सीज दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच वाचा, तुम्हाला ते नक्कीच कळलंय. क्षमता म्हणजे मी तुम्हाला साधारणतः तुमच्या भाषेमध्ये इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला या ज्या काही गोष्टी ज्या समजण्यासारख्या नाही आहेत ते तुम्हाला मी समजवून सांगते. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये विविध साहित्य प्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठामध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्ग वर्णनपर कविता इत्यादी काव्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व पाठांमधील आशय आणि भाषा यामधील वैविध्य तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे पाठांमध्ये काय आहे, कवितांमध्ये काय आहे आणि हे तुम्हाला कसं आवडेल याबद्दल इथे थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे एक उत्सुकता वाटते की नाही बघा, काय असेल पुस्तकात, कशा प्रकारचे धडे असतील, कशा प्रकारच्या कविता असतील, आपल्याला एक प्रकारची आवड निर्माण होते आणि म्हणून प्रस्तावना नेहमी वाचावी. चला पुढे पाहूया. या पाठ्यपुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखाली स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हाला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलन शक्ती, विचार शक्ती, कल्पना शक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयं अध्ययन यामधून भाषा शिकताना तुम्हाला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही, पाठांतराचे दडपणही राहणार नाही. म्हणजे बघा, भाषांतर शिकणं म्हणजे किंवा भाषा शिकणं म्हणजे केवळ घोकमपट्टी नाही, तर ती स्वतः कशी आपल्याला निर्माण करता येईल, आपली भाषा संपदा कशी समृद्ध करता येईल यासाठी विविध वाचन तुमची आकलन शक्ती, विचारशक्ती, कल्पना शक्ती, सृजनशीलता विकसित करण्यासाठी तुम्हाला या स्वाध्यायातील कृती दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे फक्त पाठांतर नाही, घोकमपट्टी नाही, तर ते आत्मसात करणं यायला हवं. दैनंदिन व्यवहारात आपल्याला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी ॲपच्या माध्यमातून QR कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणास उपलब्ध होईल. त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी निश्चित उपयोग होईल. आता तुम्हाला कळलंच असेल काय आहे आणि काय नाही, तर
तुम्हाला खरोखर उपयोजित लेखन म्हणजे आपण जे रायटिंग स्किल्स म्हणतो, बघा मराठी आपण प्रत्येक ठिकाणी इव्हन आपण घरात सुद्धा जे मराठी भाषिक आहेत, आपण घरात सुद्धा मराठी बोलतो. मग हा मराठी भाषेचा वापर मग ते पत्रलेखन असो, कथालेखन असो, किंवा एखादी कथा आपल्याला रंजकपणे सांगायची असेल, किंवा एखादा आपल्याला निबंध लिहायचा असेल, एखादा प्रसंग लिहायचा असेल, तो कसा असावा, बातमी लिहायची झाली तर ती कशी असावी, किंवा एखादी जाहिरात द्यायची झाली तर ती कशी असावी. मग हे काय आहे, सगळं उपयोजित लेखन आहे आणि तो सराव आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानही आजच्या जमान्यात खरोखर महत्त्वाचं आहेच म्हणा. तुम्ही आम्ही जे आता आपण बोलतोय हे कशावर आहे, तर ह्या तंत्रज्ञानाचा आपल्याला खूपच मोठा उपयोग आहे. त्याच्याशिवाय आपलं पानही हलायचं नाही. तर ह्या पाठ्यगोष्ट घटकांशी संबंधित तुम्हाला जे जे काही म्हणजे ह्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जे पाठ आहेत, कविता आहेत, या संबंधी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर शेवटी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी तुम्ही बघाल तर काही संकेतस्थळ म्हणजे काय, तर वेबसाईट्सची नावं दिलेली आहेत आणि ती तुम्ही यादी जी आहे ती पाहायची आहे. आणि QR कोडद्वारे, आता QR कोड तुम्हाला माहिती आहे काय असतो, तो स्कॅन करायचा असतो. तुम्हाला हेही माहिती असेल की हा QR कोड ज्यांनी तयार केलाय त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे, जो 7 कोटींचा आहे. माहिती आहे तुम्हाला, ते डिसले गुरुजी. ओके, आणि ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत बा, आणि त्यांनी हा QR कोड केलेला आहे. कशासाठी, तर तुम्हा विद्यार्थ्यांसाठी. मग ते दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअली तुम्हाला जर दिसलं, ऐकलं, तर तुमच्या नक्कीच ते लक्षात राहणार आहे आणि त्यासाठी हे त्यांनी तयार केलेलं आहे. पहा किती सुंदर आहे आणि त्याचा आपण नक्कीच उपयोग करायचा आहे, कारण आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. भाषिक विकासाबरोबरच विचारक क्षमता, अभिव्यक्ती कौशल्ये आणि सृजनशीलता यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकणारे हे पाठ्यपुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. आता ह्या प्रस्तावनेतून तुमच्याशी साधलेला संवाद आहे. कोण, डॉक्टर सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. अर्थात हे पुण्याला जेव्हा प्रसिद्ध झालं, पुणे दिनांक 18 मार्च 2018, गुढीपाडवा होता त्या दिवशी, भारतीय सौर दिनांक 27 फाल्गुन 1939 ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे त्याला मान्यता मिळालेली आहे आणि अभ्यासक्रम त्यावेळेला बदललेला आहे आणि हे पाठ्यपुस्तक अंमलात आलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपण खरोखर या वाटेला कधीच गेलो नव्हतो आणि मी तुम्हाला या वाटेस का नेलेलं आहे ह्यामागे खूप मोठं कारण आहे. आणि तुम्ही म्हणाल, टीचर प्लीज आता तरी आपण पुढे जाऊया. पुढे नक्कीच जाऊया, कारण हे सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकातच आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचीच ओळख आपण करून घेतोय, बरोबर आहे. मग या पाठ्यपुस्तकात हे सगळं का दिलेलं आहे हे सांगणं सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सर्व नक्की सांगते. आता आपण जाणार आहोत म्हणजे एक महत्वाचा भाग या पाठ्यपुस्तकातला, ती म्हणजे अनुक्रमणिका, ज्याला तुम्ही इंडेक्स म्हणता. आणि ते इंडेक्स तुमच्या पाठ्यपुस्तकात अशाच प्रकारे दिलेला आहे. ऑफकोर्स एवढं बारीक बारीक आपल्याला समजणार नाहीये. 4 भाग आहे एवढं नक्कीच कळलं, जे इयत्ता 9वी मध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे. 4 भाग आपल्याला होते आणि त्या 4 भागामध्ये शेवटचा पाठ मात्र स्थूलवाचनाचा होता, हेही आपल्याला माहिती आहे. तुम्ही इयत्ता 9वी मध्ये तुमचं पाठ्यपुस्तक पाहिलेलं आहे, तेव्हा हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे. पण इयत्ता 10वी मध्ये नक्की खास काय आहे, आपण नवीन काय शिकणार आहोत, काय असतील ते धडे, काय असतील त्या कविता, काय असेल ते स्थूल वाचन. चला आपण एक एक भागामध्ये काय आहे ती अनुक्रमणिका पाहूया. भाग पहिला. आता अनुक्रमणिका, पृष्ठ क्रमांक दिलेला आहे ते तुम्हाला माहिती आहे. पाठ, कविता, लेखक आणि कवी हे सर्व तिथे दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पहिला पाहणार आहोत. पहिलाच पाठ आहे म्हणजे तू बुद्धी दे, ही प्रार्थना गुरु ठाकूर यांनी लिहिलेली ही प्रार्थना आहे. आता गुरु ठाकूर कोण आहे, हे काय आहे, हे मी ज्या वेळेला तुम्हाला लेखकांचा परिचय किंवा कवी कवयित्री
किंवा लेखक लेखिका जे काही आहे ना, ह्यांचा परिचय जेव्हा मी तुम्हाला पाठ शिकवेल त्यावेळेला अगदी अल्प स्वरूपात देणारच आहे. मग ते कोण आहेत, त्यांचे इंट्रोडक्शन काय आहे, त्यांची ख्याती काय आहे, हे सर्व आपण त्यावेळेला नक्कीच पाहणार आहोत. फक्त आता आपण पाठ कुठला, त्यांचे कवी कवयित्री कोण, म्हणजे पाठ कुठला, त्याचे लेखक लेखिका कोण, कविता असतील तर कवी कवयित्री कोण, हे फक्त आपण आता एक ओझरत असं अनुक्रमणिकेचं स्वरूप पाहूया. दुसरं आहे संतवाणी. या संतवाणीमध्ये तुम्हाला दोन भाग आहेत, अ आणि आ. अ भाग आहे ते अंकिला मी दास तुझा, हा संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. आणि आ मध्ये योगी सर्वकाळ सुखदाता, हा संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. पाठ तिसरा आहे तो शाल, राग जाधव यांनी लिहिलेला हा पाठ आहे. पाठ चौथा आहे तो उपास, पु ल देशपांडे यांचा हा पाठ आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो स्टार दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर मोठे होत असलेल्या मुलांनो, हा स्थूल वाचनाचा पाठ आहे आणि तो लिहिलेला आहे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी. हा आहे भाग 1, ज्यामध्ये 4 पाठ, म्हणजे 4 पाठ मध्ये त्यामध्ये तू बुद्धी दे ही प्रार्थना आहे, संतवाणी ह्या कविता आहेत आणि 2 पाठ आणि 1 स्थूल वाचन, एवढं ह्या भाग 1 मध्ये आहे. आता भाग 2 पाहूया. भाग 2 काय आहे तर पाठ 5वा 2 दिवस ही कविता आहे, जी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर पाठ 6वा जो आहे चुडीवाला, जयश्री रुईकर यांनी लिहिलेला हा पाठ आहे. त्यानंतर पाठ 7वा आहे फुटप्रिंट्स, डॉक्टर प्रदीप आवटे यांनी लिहिलेला हा पाठ आहे. आणि त्याच्यानंतर पाठ 8वा ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा हा पाठ आहे. त्यानंतर शेवटचा पाठ या भाग 2 मधला तो आहे स्थूल वाचनाचा, जाता असताला, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ही कविता आहे. ऑफकोर्स तुम्ही म्हणाल स्थूल वाचनाला सुद्धा कविता काय आहे, आपण ज्या वेळेला शिकू त्यावेळेला नक्कीच त्यावर सविस्तर चर्चा करूया. फक्त आपल्याला या भागामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण फक्त पाहूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इकडे एकच कविता आहे, बाकी 3 पाठ आणि 1 स्थूल वाचनाची कविता, अशा प्रकारे दुसऱ्या भागाचं स्वरूप आहे. चला पुढे जाऊया. पुढचा तिसरा भाग जो आहे हा पाठ 9 औक्षण ही कविता आहे, इंदिरा संत यांनी लिहिलेली ही कविता आहे. त्यानंतर पाठ 10वा रंग साहित्याचे. आता ह्याचे लेखक लेखिका वगैरे काही नाहीये, पण हा पाठ खूप खूप मजेशीर आहे. नक्की आपण जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्हाला त्याचा नक्कीच आवडेल असा हा पाठ आहे. पाठ 11 जंगल डायरी, अतुल धामनकर यांनी लिहिलेला हा पाठ आहे. पाठ 12वा रंगमजेचे रंग उद्याचे ही कविता अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर स्थूल वाचनाचा भाग आलेला आहे परत जगणं कॅक्टसचं, हा स्थूल वाचनाचा भाग वसंत शिरवाडकर यांनी लिहिलेला हा पाठ आहे. तुम्हाला इथे कळलं असेल की 2 कविता, 2 पाठ आणि स्थूल वाचनाचा पाठ असा आपला भाग 3 आहे. भाग 4, या भाग 4 मध्ये 13वा पाठ जो आहे तो हिरवगार झाडासारखं ही जॉर्ज लोपिस यांची कविता आहे. पाठ 14वा बीज पेरले गेले, चंदू बोर्डे यांचा पाठ आहे. पाठ 15वा खरा नागरिक, सुहास बारटक्के यांचा पाठ आहे. आणि पाठ 16वा स्वप्न करू साकार ही कविता आहे किशोर पाठक यांनी लिहिलेली. आणि शेवटचा स्थूल वाचनाचा भाग आहे तो म्हणजे व्युत्पत्ती कोश. आता व्युत्पत्ती कोश काय हे आपण त्यावेळेला नक्कीच पाहूया. आणि त्यानंतर तुम्हाला उपयोजित लेखन दिलेलं आहे. उपयोजित लेखन म्हणजे आपलं रायटिंग स्किल्स, म्हणजे पत्र लेखन, बातमी लेखन वगैरे जे आपलं आहे हे सगळं उपयोजित लेखन जे आहे ते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण ऑफकोर्स त्याच प्रकारे तुमच्या निबंधाच्या वेळेला सुद्धा हेच शिकणार आहोत, या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. पण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचं इंट्रोडक्शन, त्याचा तोंड ओळख जी आहे ही दिलेली आहे.
आपण सुद्धा पाठ्यपुस्तकाचीच तोंडओळख करतोय. त्यामुळे असे 4 भाग आपण या पाठ्यपुस्तकाचे शिकणार आहोत, ज्यामध्ये एकूण 16 पाठ, 4 स्थूल वाचनाचे पाठ, अशा प्रकारे एकूण तसं म्हटलं तर 20 पाठ जे आहेत हे आपण शिकणार आहोत. तर ही होती आपल्या पाठ्यपुस्तकाची ओळख. अशा प्रकारे आपलं पाठ्यपुस्तकाचं स्वरूप आहे आणि ह्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण हे सर्व पाठ जे आहेत, कविता जे आहेत, लेख जे आहेत, हे सर्व शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं 10वी मध्ये मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आतापासूनच व्यवस्थितपणे अभ्यासाला लागा. आपण नक्कीच अगदी मजेशीरपणे हे सर्व पाठ शिकणार आहोत आणि मराठीच्या गोड भाषेचा, मराठीसारखी खरोखर गोड भाषा नाही आहे, मराठीच्या गोड भाषेचा आस्वाद घेत घेत आपण नवीन नवीन मराठीचे शब्द, नवीन नवीन मराठी शब्दसंपदा आत्मसात करत आपली भाषा समृद्ध करणार आहोत. चला मग भेटूया पुढे. मात्र वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया आपण या मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही पाठ्यपुस्तक नक्की उघडून पहा. नक्की हे पाठ्यपुस्तकात आहे का ते सुद्धा पडताळून पहा, जेणेकरून खरोखरच आपण पाठ्यपुस्तक आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं नीटपणे, ते नक्कीच तुम्ही पडताळून पाहाल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.